नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट पदांची अजून एक नवीन जाहिरात सरळ सेवेची प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. कुठली पदं आहेत? 375 पदांची पदभरती होत आहे. पदवी असेल, 10वी असेल अशी पात्रता या पदांची असणार आहे. तर निवड कशी होते, पात्रता काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर बघा, तुम्हाला सध्याची ही पदभरती असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही पदभरती असेल तर तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तक हवं असेल सामान्य ज्ञान या विषयासाठी वन लाइनर स्वरूपामध्ये, तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तुम्हाला सर्वच पदभरतींसाठी सरळ सेवेचे आरोग्य असेल, ZP असेल, रेल्वे असेल, पोलीस पदभरती असेल, सर्वांसाठी उपयुक्त हे पुस्तक आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, पर्यावरण, स्टॅटिक, GK ह्या सर्व घटकांचं घटक आणि उपघटक निहाय वर्गीकरण त्यांनी करून दिलेलं आहे. तर हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. याचं लेखन संकलन विकास सिंधाळकर सर, सचिंद्र कुरुन सर आणि कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन देखील खरेदी करता येईल किंवा महाराष्ट्रामधील सर्व बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी, वाहन चालक पदभरतीसाठी देखील तांत्रिक प्रश्नांसाठी हे त्यांचं पुस्तक आहे. ही सर्व पुस्तकं विजयपद पब्लिकेशन पुणे यांची तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात. तर बघा, सध्याची जी महत्त्वाची जाहिरात आलेली आहे ती म्हणजे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तर पाहू शकता या ठिकाणी ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाहिरात आलेली आहे आणि न्यूजपेपरमध्ये देखील आलेली आहे. बघू शकता लातूर डिस्ट्रिक्टची जी ही वेबसाईट आहे, इथं पाहू शकता रिक्रुटमेंट नोटीस 2025-26 साठी देण्यात आलेली आहे. तीच या ठिकाणी नोटीस आपण बघणार आहोत. सध्या पूर्ण जाहिरात आलेली नाही, परंतु आपण याची पात्रता नेमकी काय असू शकते ती मागच्या जुन्या जाहिरातीमधून बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. तर बघा, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याच्यामध्ये लिपिक, लेखनिक, सबग्रेड, मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ, वाहन चालक या श्रेणीतील 375 पदांची सरळ सेवा पदभरती ऑनलाईन परीक्षेद्वारे या ठिकाणी करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात येत आहेत. बघा, परमनंट पद असणार आहे, सरळ सेवेची पदभरती आहे. बघा, याची एकच परीक्षा होणार आहे, मात्र याची इंटरव्ह्यू होईल की नाही हे आपल्याला जाहिरात आल्यानंतर समजणार आहे. परंतु आत्तापर्यंत ज्या पण परीक्षा झालेल्या त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचा देखील समावेश आहे. सरळ सेवेची ही पदभरती आहे. तर याच्यामध्ये लिपिक, सब ग्रेड स्टाफ म्हणजे शिपाईप्रमाणे पद असणार आहे आणि वाहन चालक ही 3 पदं आहेत. 375 टोटल जागा असणार आहेत. मात्र याच्या कुठल्या पदासाठी किती जागा आहेत अजून त्याची माहिती आलेली नाही. तर ही माहिती कधी येणार आहे आपल्याला? बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की विविध श्रेणीतील या पदांसाठी पात्रता निकष बँकेच्या latur.dcc.com या वेबसाईटवरती 18 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजल्यापासून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीमध्ये उपलब्ध असतील. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आणि परीक्षा शुल्क जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे भरणा करायचा आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक तुम्हाला 6 जानेवारी 2026 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत राहणार आहे. ऑनलाईन फक्त अर्ज विचारात घेतले जाणार आहेत. पोस्टाने अथवा कुरिअरने अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तर आज 2/12ला ही जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे आणि न्यूजपेपरमध्ये देखील पाहू शकता ही जाहिरात तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. आता बघा, ह्या जाहिरातीमध्ये जी पदं भरली जात आहेत, जसं की पहिलं पद या ठिकाणी आहे लेखनिक म्हणजेच लिपिक आणि दुसरं पद आहे सबग्रेड मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ, जे की शिपाईप्रमाणे पद आहे. या दोन्ही पदांची पात्रता नेमकी काय असू शकते आपण बघणार आहोत. एक आयडिया यावी म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. हीच पात्रता असेल असं नाही, कारण की ही जुन्या जाहिरातीमधून तुम्हाला मी सांगतोय. बघा, लेखनिक या ठिकाणी म्हणजेच लिपिक हे जे पद आहे यासाठी नेमकी काय पात्रता असू शकते? उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान 50% गुणाने उत्तीर्ण असावा. बघा, या ठिकाणी तुम्ही ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी देखील अप्लाय करू शकतात आणि त्यासोबत मात्र तुमची MSIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेच्या किमान 90 दिवसाच्या तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त तुम्ही असणं गरजेचं आहे. म्हणजेच MSIT तुम्हाला लागणार आहे आणि पदवी लागेल. तर लेखनिक किंवा लिपिक या पदासाठी ही पात्रता असू शकते. ही जुन्या जाहिरातीमधून सांगतो. याच्यामध्ये आता तुम्हाला ज्यावेळेस पूर्ण जाहिरात येईल त्याच्यामध्ये वेगळी पात्रता देखील असण्याची शक्यता असू शकते, परंतु पदवी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. वेतन श्रेणी बघा अशा पद्धतीने या ठिकाणी असते.
याच्यामध्ये पाहू शकता ही जी वेतन श्रेणी दिलेली आहे याच्यामध्ये बघा 22,000 व बँकेच्या नियमानुसार लागू असणारे सर्व भत्ते देखील तुम्हाला असतात. म्हणजे हे बेसिक पेमेंट या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे. तुम्हाला हे जर समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कमेंट करून कशा पद्धतीने हे काउंट केलं जातं ते. आता बघा याची निवड प्रक्रिया कशी असू शकते, जसं याच्यामध्ये काय सब्जेक्ट तुम्हाला असू शकतात. याच्यामध्ये बघा बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी भाषा ज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी. आता बघा हे जुन्या जाहिरातीमधून तुम्हाला मी लेखनिक पदाचा सिलेबस सांगतोय, परंतु नवीन जाहिरात ज्यावेळेस येईल लातूर DCC बँकेची त्याच्यामध्ये बदल देखील असू शकतात. तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून हे मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. तर अशा पद्धतीचे हे सब्जेक्ट तुम्हाला असू शकतात, त्यानुसार तुम्ही तयारी चालू ठेवू शकतात. आता बघा कनिष्ठ लेखनिक म्हणजे ज्युनियर क्लर्कची आपण या ठिकाणी माहिती बघितली. याच्यामध्ये टायपिंगचा उल्लेख काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी या ठिकाणी नाही. तर टायपिंगमध्ये काही ठिकाणी म्हटलं आहे की इंग्रजी मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा असेल तर प्राधान्य असू शकतं, असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे, काही ठिकाणी म्हटलेलं नाही. तर आपल्याला पूर्ण जाहिरात आल्यानंतर या ठिकाणी समजेल. ही दुसऱ्या जाहिरातीमधील तुम्हाला माहिती अजून देतो आहे. बघा आता जर ज्युनियर पिऊन म्हणजे कनिष्ठ शिपाई आणि या ठिकाणी सपोर्ट स्टाफ म्हणजे सब स्टाफ जी आहे, दोन्ही पदं समान असू शकतात. चतुर्थ श्रेणी वर्गामधली गट ड ची पदं असू शकतात. तर याच्यासाठी कमीत कमी तुमची 10वी पास त्यांनी मागितलेलं असू शकतं. नवीन जी पूर्ण जाहिरात येईल त्याच्यामध्ये साधारणतः 10वी पासवरती हे पद भरलं जाऊ शकतं. त्याचसोबत इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान देखील तुम्हाला मागितलं जाण्याची शक्यता असू शकते. मात्र सपोर्ट स्टाफसाठी ते मागितलं जाईल की नाही ते जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजेल. मात्र 10वी पासवरती तुम्ही त्या पदासाठी अप्लाय करू शकतात. आता जे दुसरं या ठिकाणी तिसरं जे पद आहे तुमचं ते म्हणजे या ठिकाणी ड्रायव्हरचं. त्यासाठी देखील 10वी पास मागितलं जाऊ शकतं आणि तुमचं या ठिकाणी लायसन तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स मागितला जाऊ शकतो का ते आपल्याला जाहिरात आल्यानंतर या ठिकाणी समजणार आहे. वयोमर्यादा जी साधारणपणे या ठिकाणी वयोमर्यादा असते तीच असू शकते, ज्याच्यामध्ये जसं की 18 ते 38 वर्ष किंवा 21 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आणि राखीव प्रयोगासाठी या ठिकाणी वयामध्ये जी सूट दिली जाते शासनाच्या नियमानुसार तशा पद्धतीने सूट या ठिकाणी दिली जाऊ शकते. आता संपूर्ण जाहिरात ज्यावेळेस 18 डिसेंबरला येईल त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे अजून डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची जी माहिती तुम्हाला दिलेली आहे. फक्त सध्या नोटीस जी आहे या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे. तर सरळ सेवेचे हे पद असणार आहेत. परमनंट पदं या ठिकाणी भरली जात आहेत. तुम्हाला याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल ही जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.